लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की बाप बाप होत आहे। पंतप्रधान मोदी यांना आता समजेल की असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण। अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला डिवचले। मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे तीनही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। विजयाची चाहूल लागल्यानंतर शिवसेना भवनात जल्लोषाला सुरुवात झाली। यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले। यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटले की मुंबईत शिवसेनेची ताकद होतीच, ती आता सगळ्यांना दिसली असेल। आम्हाला कायम हिणवलं, आम्हाला शिल्लक सेना म्हटले, पण शिवसेना राखेतून उभी राहिली। देवेंद्र फडणवीसांनी खोके वाटले, सर्व काही केले, पण महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या खोक्यांना कौल दिला नाही। शिवसेना आणि महाराष्ट्राचं नातं अतूट नातं आहे। आता आदित्य ठाकरे यांनीही स्वतः नेतृत्व सिद्ध केले आहे। त्यांना आता कोणी आयतं मिळालं असं बोलू शकणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 5 मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तगडी लढत होताना दिसत आहे। यापैकी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे। मतमोजणीच्या 17व्या फेरीअखेर अनिल देसाई यांना 3,61,582 मतं मिळाली आहेत, तर शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना 3,12,330 मते मिळाली। त्यामुळे अनिल देसाई यांच्याकडे 49,252 मतांची आघाडी आहे। हा कल कायम राहिल्यास अनिल देसाई यांचा विजय निश्चित मानला जात आहे। या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली। यावेळी अनिल देसाई आणि सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी सुषमा अंधारे यांचे डोळे पाणावले। अनिल देसाई यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता, मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःची पत वापरून अनिल देसाई यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा स्वतःकडे घेतली होती। या जागेवरून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यांच्या विरोधात शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली होती। राहुल शेवाळे यांना पालिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे। याशिवाय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे। त्यामुळे अनिल देसाई यांच्या समोरील आव्हान तगडे होते, परंतु अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवला। दक्षिण मध्य मुंबईत मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या शिल्लक आहेत, त्यामुळे अनिल देसाई यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जात आहे। मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र ठाकरे गटाचे उमेदवार उभे असलेल्या तिन्ही मतदारसंघामध्ये पक्षाला विजय मिळण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर असल्याने शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव निश्चित मानला जात आहे, तर वायव्य मुंबई शिंदे गटाचे रवींद्र वायकर पिछाडीवर असून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे। तर ईशान्य मुंबईतही ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांनी भाजपचे वर्चस्व मोडीत काढत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। या मतदारसंघात भाजपचे मिहिर कोटे उमेदवार होते। संजय दीना पाटील यांच्याकडे सध्याच्या घडीला तब्बल 28,000ची आघाडी आहे। मतमोजणीतील आतापर्यंतच्या कलानुसार महाविकास आघाडीला विदर्भ, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह सर्वच विभागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। तसेच देशात इंडिया आघाडीची तर राज्यात महाविकास आघाडीची हवा सुरू आहे। काही तासातच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील। यात भाजपला जबरदस्त धक्का लागल्याचे चित्र आपण बघणार आहोत। भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे। आमचे नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोनही लोकसभा जागांवरून चांगल्या मताधिक्याने आघाडीवर आहेत। यावेळी आमचा विजय निश्चित आहे, असे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले आहे।